ओके. लास्ट क्लासमध्ये आपण बघितलं होतं की प्रत्येक क्वाड्रंट मध्ये वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे आहेत त्याचे आपण काय बघितले होते, साइन्स बघितलेले होते. म्हणजे वेदर इट इज पॉझिटिव्ह, वेदर इट इज निगेटिव्ह, दॅट वी सॉ इन दी प्रीवियस क्लास. डू यू रिमेंबर दॅट, बोथ ऑफ यू, हर्षदा अँड सत्यजित? हर्षदा अँड सत्यजित? येस मॅम. ओके. तुम्हाला आठवतंय का आपण लास्ट क्लासमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे साइन वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये बघितले होते. त्यामध्ये काही हो डाऊट मॅम. आहे? नाही. ओके. तर आज आपल्याला बघायचंय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स. म्हणजे त्यांनी वेगवेगळे अँगल दिलेले आहेत आणि त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ची व्हॅल्यू काय येईल ते आपल्याला बघायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिलं जे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे दिस वन, काय आहे ते, अँगल ऑफ मेजर झिरो. म्हणजे ज्यावेळी झिरो अँगल असतो, झिरो म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे हे एकमेकांवरच असतात, म्हणजे दोन्हीही सेमच असतात, त्यावेळी तो झिरो अँगल असतो. म्हणजे कोणताही अँगलच फॉर्म झालेला नसतो, म्हणजे ते एकमेकांवर ओव्हरलॅप असतात, टर्मिनल आणि इनिशियल रे. त्यावेळी आपण त्याला झिरो अँगल म्हणतो. मग अशा वेळी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सची व्हॅल्यू काय असेल हे आपण बघणार आहोत. आता इथे एक फिगर दिली आहे, युनिट सर्कल दिले. युनिट सर्कलचा अर्थ असा होतो की त्याची रेडियस जी आहे ती 1 असते. ओके. मग आता 0 डिग्री इथे जो पॉइंट आहे याला नाव दिले त्यांनी P आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेत. आता कोऑर्डिनेट्स हे 1 आणि 0 असे का दिलेत? कारण पहिला कोऑर्डिनेट असतो एक्स ऍक्सिस आणि दुसरा कोऑर्डिनेट असतो वाय ऍक्सिस. मग वाय ऍक्सिसचा जो वाय कोऑर्डिनेट जो आहे, आता वाय या लाईनवर वाय चा काहीच संबंध नाहीये, म्हणजे वाय ऍब्सेंट आहे, वाय कोऑर्डिनेट इज ऍब्सेंट, म्हणून इथे 0 आहे. आणि एक्स कोऑर्डिनेट म्हणजे 0 पासून इथपर्यंत ही जी रेडियस आहे आणि इथे पॉइंट तो आहे, त्यामुळे एक्स कोऑर्डिनेट येणार 1. म्हणजे 1,0 हे झाले त्या पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स जो एक्स ऍक्सिस वर आहे. आता यानंतर आपल्याला झिरो अँगल म्हणजे साइन 0, कॉस 0 याच्या व्हॅल्यू आपल्याला बघायचे. आता इथं जसं की मी म्हटले की इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट युनिट सर्कल इन पॉइंट P10. मग एक्स ची व्हॅल्यू 1 आहे आणि वाय ची 0, कारण वाय ऍक्सिस वर हा पॉइंट नाहीये, एक्स ऍक्सिस वर आहे, म्हणून वाय ऍक्सिस चा जो कोऑर्डिनेट आहे तो ऍब्सेंट आहे. ऍब्सेंट असल्यामुळे आपण इथे लिहिणार 0. आता तुम्हाला माहितीये साइन थीटा हा नेहमी वाय असतो आणि कॉस थीटा हा एक्स असतो. मग इथे 1 हा एक्स कोऑर्डिनेट आहे, म्हणजे तो कॉस थीटा झाला, आणि 0 हा वाय कोऑर्डिनेट आहे, म्हणजे वाय हा 0 झाला, म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू आली 0. म्हणून इथे आन्सर दिलंय साइन 0 इज 0. आणि कॉस 0 1 का दिला? कारण एक्स काय आहे इथे 1 आहे. म्हणजे या आकृतीमध्ये झिरो अँगल जर असेल तर साइन 0 हा 0 येतो आणि कॉस 0 हा 1 येतो. हे टोटल दोन्ही डिपेंड आहे की तो पॉइंट कुठे लोकेट आहे याच्यावर. त्याचे कोऑर्डिनेट्स असे आहेत 1 आणि 0, त्याच्यामुळे आपल्याला आन्सर साइन 0 डिग्रीचं मिळालं 0 आणि कॉस 0 डिग्रीचं आन्सर मिळालं 1. आणि आता तुम्हाला माहितीये की टॅन 0 आपल्याला जर शोधायचं असेल तर आपण साइन 0 डिवाइड बाय कॉस 0 करणार. मग साइन 0 इथे दिलेला आहे 0 आणि कॉस 0 ची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे 0 डिवाइड बाय 1. मग कोणत्याही नंबरने 0 ला जर आपण भाग लावला किंवा डिवाइड केलं तर आन्सर वी विल गेट ऑलवेज 0. म्हणजे इथे साइन ची व्हॅल्यू 0, कॉस 0 ची व्हॅल्यू 1, टॅन 0 0 मिळाला. आता यावरून आपण कोसेक कॉसची जी व्हॅल्यू आहे त्याच्यावरून सेक काढू शकतो, साइनच्या व्हॅल्यू वरून कोसेक काढू शकतो आणि टॅनच्या व्हॅल्यू वरून कॉट काढू शकतो. तर आता साइन 0 0 आहे, मग जर कोसेक काढायचं असेल तर कोसेक 0 मीन्स व्हॉट?
इट इज 1/sin0. मग 1/0 जेव्हा असतं, जेव्हा 1/0 कोणत्याही नंबरला 0 आपण डिवाइड करू शकत नाही, त्यावेळी आन्सर येतं नॉट डिफाइंड. ओके, त्यावेळी काय आन्सर येतं? नॉट डिफाइंड, बिकॉज वी आर नॉट एबल टू डिवाइड बाय 0. मग कोसेक 0 आन्सर आलं, नॉट डिफाइंड. त्याच्यानंतर सेक 0. Sec 0 means it is 1/cos 0, and we know cos 0 is 1, and if 1/1 will be there, then answer is 1. So sec 0 आपल्याला काय मिळाला? 1 मिळाला. त्याच्यानंतर cot 0 आपल्याला शोधायचे. आता tan 0 याची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे cot 0 हा 1/tan असतो, म्हणजे 1/0, म्हणजे पुन्हा एकदा तो येणार नॉट डिफाइंड. काय येणार? नॉट डिफाइंड. सत्यजित, यामध्ये काही डाऊट? पहिलं जे आपण बघितलं की जेव्हा अँगल 0 असतो त्यावेळी साइन, कॉस, टॅन कसा शोधायचा हे समजलं? येस मॅम. समजत नसेल तर तू विचारू शकतो. येस मी मॅम. पुन्हा एक्सप्लेन करू शकते. समजलं का कसं सांगितलं मी? ओके, म्हणजे अँगल जेव्हा 0 असतो त्यावेळी कॉस, साइन, सेक, कोसेक कसं काढायचं हे समजलं? येस. येस और नो? सत्यजित. सत्यजित, आवाज येतोय? ओके सत्यजित, येस और नो? पुढचा पॉइंट घ्यायचा. ओके. येस मॅम. ओके, आता हो. जसं आपण अँगल 0 बघितला तसं आता आपल्याला बघायचंय अँगल ऑफ मेजर 90 डिग्री. 90 डिग्री हा डिग्री मध्ये दिलेला आहे, आणि जर त्याला रेडियन मध्ये लिहायचं असेल तर तो येणार π/2, कारण आपण डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करताना काय करतो? पाय डिवाइड बाय 180. म्हणून मग 90 ला आपण काय करतो? 90 आणि 180 याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला पाय डिवाइड बाय 2 आन्सर मिळतं. म्हणजे हा आहे रेडियन मध्ये, हा आहे डिग्री मध्ये. मग जेव्हा 90 अंशाचा कोन होतो, म्हणजे एक्झॅक्टली वाय ऍक्सिस वर जेव्हा तो पॉइंट असतो, त्यावेळी साइन, कॉस, कोसेक याची व्हॅल्यू काय असती ही आपल्याला बघायची. आता आता इथे दिलेल्या आकृतीत पुन्हा एकदा हे युनिट सर्कल आहे. युनिट सर्कल म्हणजे त्याची जी रेडियस आहे O2 हा पॉइंट किंवा O2P हे डिस्टन्स असतं 1, कारण तो युनिट आहे. युनिट असतं तेव्हा आपण 1 युनिट घेतो रेडियस. त्याच्यानंतर आता आपल्याला हा अँगल दिलाय 90 डिग्री. लास्ट आपण जो पॉइंट होता लास्ट क्लासमध्ये, प्रिव्हियस क्लासमध्ये आपण क्वाड्रंट मधले ट्रिग्नोमेट्री बघितले होते फंक्शन्स, आणि आता एक्झॅक्टली त्या लाईनवर आहे, अशा वेळी काय आन्सर येतं ते आपण बघतोय. आता इथे अँगल झाला 90 डिग्री, आणि इथे जो P0 आणि 1 आहे याचा अर्थ काय? P चा एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो ऍबसेंट आहे, म्हणजे 0 आहे. म्हणजे इथे जर P पॉइंट असेल तर एक्स ऍक्सिसचा काहीच संबंध नाही इथं, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट हा 0 येणार, आणि वाय कोऑर्डिनेट इथून इथपर्यंत 1 डिस्टन्स आहे. ओके, तर इथे जो आहे एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो 0 आला, कारण एक्स ऍक्सिस वर तो नाहीये, आणि वाय कोऑर्डिनेट हा 1 आहे, कारण तो वाय ऍक्सिस वर आहे, आणि इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे ते 1 आहे, कारण रेडियस आपली 1 आहे. म्हणजे हा पॉइंट आपल्याला जो मिळाला तो 0, 1 या लोकेशन वर मिळाला. आता इथे 90 अंशाचा कोन आहे,
आणि हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो असतो आपला कॉस आणि वाय कोऑर्डिनेट जो असतो तो असतो आपला साइन. मग आपला कॉस 90 जो आहे तो आहे 0, कारण कॉस 90 इज इक्वल टू एक्स. मग एक्स ची किंमत काय आहे इथे 0. आणि आता साइन 90 आपल्याला काढायचंय, तर साइन 90 म्हणजे वाय कोऑर्डिनेट. मग वाय कोऑर्डिनेट इथे दिलाय 1, म्हणजे साइन 90 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1, कॉस 90 ची व्हॅल्यू मिळाली 0. म्हणजे आता आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या इथे. साइन 90 इज 1, कॉस 90 इज 0. त्याच्यानंतर आपल्याला टॅन 90 काढायचंय. टॅन 90 वी नो दॅट if we will divide sine and cos then we will get tan. So tan 90 साठी 1/0 आपण करणार. आणि आपल्याला माहितीये 1/0 is not defined because 0 नी आपण डिवाइड करू शकत नाही. That's why tan 90 is not defined. त्याच्यानंतर आपल्याला कोसेक जर काढायचं असेल, कोसेक 90. आता कोसेक म्हणजे काय? साइन 1/sin. मग 1/sin, साइन ची व्हॅल्यू आहे 1. मग 1/1 म्हणजेच 1. म्हणजे कोसेक 90 ऑल्सो वी विल गेट 1. तसंच सेक काढायचं असेल, आता कॉस 90 0 आहे. मग सेक म्हणजे काय असतो? इट इज 1/cos. मग 1/cos, कॉस काय आहे 0, म्हणजे 1/0. पुन्हा एकदा हे आन्सर येणार नॉट डिफाइंड. आणि सेम इथे टॅन 90, टॅन 90 काय आहे? नॉट डिफाइंड. पण टॅन 90 आपण कसं काढलं? साइन अपॉन कॉस. मग कॉट 90 आपण काढणार कॉस डिवाइड बाय साइन, म्हणजे 0 डिवाइड बाय 1. इथे जसं दिलंय त्यांनी कॉट 90 इज इक्वल टू 0 डिवाइड बाय 1, दॅट इज इक्वल टू 0. 1 डिवाइड बाय 0. सो सी 0 ला आपण 1 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार आपलं 0. अशा प्रकारे आपण कोणताही अँगल दिला तर त्याचे पहिल्यांदा कोऑर्डिनेट्स बघायचे, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. आणि आपल्याला माहितीये साइन जो काही आपला अँगल असतो तो नेहमी वाय कोऑर्डिनेट असतो आणि कॉस चा जो अँगल असतो तो नेहमी एक्स कोऑर्डिनेट असतो. मग जर तुम्हाला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्सच्या किमती माहित असतील तर तुम्ही साइन आणि कॉस या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. आणि एकदा का साइन आणि कॉस ची व्हॅल्यू आपल्याला कळाली तर त्यावरून आपण कोसेक, सेक, टॅन, कॉट याच्या व्हॅल्यू सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. आता आपण दोन पॉइंट बघितले. whenever angle is 0 and whenever angle is 90 degree, that time all the trigonometric functions values just we solve. How to solve? Okay, समजलं इथपर्यंत? जेव्हा अँगल 0 असतो तेव्हा आणि जेव्हा अँगल 90 असतो तेव्हा. कळालं दोघांना? हर्षदा? Yes, ma'am. येस नो? ओके. सत्यजित तुला कळालं? ओके फाईन. मे बी आवाज नाही येते. आता त्याच्यानंतर इथे काय दिलंय की अँगल ऑफ मेजर 360 डिग्री. आता 360 म्हणजे काय, कसा अँगल असतो? सत्यजित सांग, 360 म्हणजे कोणता अँगल झाला? हा सत्यजित, 360 म्हणजे कोणता अँगल झाला? पूर्ण एक राऊंड झालेला. येस, व्हेरी गुड. राऊंड म्हणजे कंप्लीट एक अँगल झालाय, पूर्ण फिरून एक अँगल झालेला आहे. म्हणजेच तो आणि अजून कोणता अँगल को टर्मिनल होईल रे? मग मी लास्ट टाइम सांगितलेलं को टर्मिनल अँगल म्हणजे काय? ज्या दोन अँगल्सचा इनिशियल रे आणि टर्मिनल रे हे सेम असतात त्या दोन अँगलला आपण को टर्मिनल अँगल म्हणतो. मग 360 याच्याशी कोणता को टर्मिनल अँगल असेल? कोणता असेल रे? हम्म, 360 पेक्षा जास्त ते 360 लाच कोणता को टर्मिनल असेल असं मी विचारते. स्क्रीनवर ऑलरेडी आन्सर आहे.
जी मी स्क्रीन शेअर केली तिथे ऑलरेडी आन्सर आहे. रीड करते. इथे इथे काय दिले बघ, सिन्स 360 अँड 0 डिग्री आर को टर्मिनल अँगल्स. म्हणजे 360 ला को टर्मिनल अँगल कोणता आहे? 0 डिग्री. समजलं का आहे? एक मिनिट, मी आकृती एक डिटेल आकृती दाखवते म्हणजे तुझ्या एक्झॅक्ट लक्षात येईल. जस्ट अ मिनिट. ओके, ओके. आता इथे बघ, इथे 360 डिग्री. आता हा 0 अँगल आहे. इथे काय आपला होता अँगल ऑफ मेजर 0 डिग्री. इथे 0 डिग्री आहे, पण याचा जो स्टार्टिंग रे आहे तो आहे OX आहे. येस और नो? आणि एंडिंग रे पण काय आहे? OX. कारण इथे स्टार्ट आणि एंड एकावरच आहे, कारण 0 डिग्री आहे. आता सेम इकडे 360, समजा मी इथे आकृती काढली 360, इथून अँगल स्टार्ट झाला, इथे आला, इथे 180 झाला, 270 झाला आणि त्यानंतर पुन्हा इथे आला आणि इथे तो थांबला 360 वर. म्हणजे कंप्लीट एक सर्कल घेतलं म्हणजे हा 360 झाला. मग हा सुरू कुठून झालेला? एक्स ऍक्सिस पासून, म्हणजे इथून सुरू झाला OX. म्हणजे ही जी लाईन आहे इथूनच सुरू झाला आणि पुन्हा एंड झाला त्याच लाईनवर. म्हणजे इथे सुद्धा OX हाच इनिशियल रे होता आणि OX हाच टर्मिनल रे होता. दॅट्स वाय 0 मध्ये पण तेच आहे ना, OX सेम आहे, टर्मिनल पण आणि इनिशियल पण. आणि 360 मध्ये सुद्धा सेम आहे, म्हणून या दोन अँगलला आपण को टर्मिनल अँगल म्हणतो. ओके. तर जेव्हा को टर्मिनल अँगल हे दोन आपल्याला माहित झाले की 360 अँड 0 आर को टर्मिनल अँगल्स, म्हणजे जे काही 0 असतानाच्या व्हॅल्यू आहेत साइन थीटा, कॉस थीटा, त्याच व्हॅल्यू आपण 360 ला वापरू शकतो. इथे दिले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 360 डिग्री आर सेम ॲज दोज ऑफ 0 डिग्री. म्हणजे 0 डिग्रीला आपण ज्या ज्या व्हॅल्यू काढल्या त्याच व्हॅल्यू सेम अप्लाय होणार 360 डिग्रीला. आता समजलं? येस मॅम. ओके, गुड. आता याच्या नंतर आहे तो पॉइंट आहे अँगल मेजर ऑफ 120 डिग्री. आतापर्यंत आपण कोणकोणते बघितले अँगल? सत्यजित, कोणकोणते दोन अँगल बघितले आता? एक 0. हा, एक 0 आणि हा बोल. एक 0, त्याच्यानंतर आता 36 पाहतोय. 360 चा पाहिला आणि 90 चा पण बघितला ना आपण, जेव्हा 90 अंशाचा कोन असतो. म्हणजे 3 बघितले, 0, 90 आणि 360. ओके. आता याच्या नंतर आपण बघणार आहोत अँगल ऑफ मेजर 120 डिग्री. ज्यावेळी अँगल हा 120 डिग्री असतो. 120 म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल रे? क्वाड्रंट मध्ये कोणत्या येणार 120? दुसऱ्या क्वाड्रंट. येस, व्हेरी गुड. कारण दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये अँगल हा 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असतो. म्हणजे जर 120 अंशाचा अँगल आपल्याला शोधायचा असेल तर तो नक्कीच सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार, बिकॉज इट इज ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180. म्हणजे आता आपल्याला सेकंड क्वाड्रंट वर फोकस करायचंय. आता जर तो अँगल 120 असेल तर सेकंड क्वाड्रंट मध्ये इथे आसपास, म्हणजे इथे जो त्यांनी पॉइंट काढलाय हा तुमचा PXY होणार. आता इथे एक्स कोऑर्डिनेट जो आहे तोही आपल्याला माहिती नाहीये आणि वाय कोऑर्डिनेट पण माहित नाही, कारण एक्झॅक्टली इथे जसा 90 अंश होता आणि आपल्याला वाय कोऑर्डिनेटची किंमत माहित होती 1 आहे
किंवा x ची 0 आहे, तसं इथे होणार नाही. इथे हा 120 आहे. मग अशा वेळी काय करावं लागतं, इथे जो बिंदू घेतलाय आपण पॉइंट PXY, त्याच्यावरून समोर इथे लंब टाकावा लागतो. मग तो लंब टाकल्यानंतर हा झाला काटकोन त्रिकोण. हा काय झाला, काटकोन त्रिकोण. आणि हा अँगल आपण घेतला होता तो 120. आता हे दोन इथे जे जवळ अँगल आहेत ते झाले लिनियर पेअर अँगल, म्हणजे एकाच रेषेवर तयार झालेले दोन अँगल. आता याचा गुणधर्म असा असतो की दोघांची ऍडिशन ही नेहमी 180 असते. मग जर हा 120 आहे तर उरलेला किती असणार, किती असणार उरलेला? दोघांची बेरीज 180 60 आहे, अंश. एक आहे 120, तर दुसरा किती असेल? येस, व्हेरी गुड हर्षदा, 60 अंश येणार. मग आता आपल्याला हा अँगल 60 अंश मिळाला, हा ऑलरेडी 90 अंश आहे. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या अंतरकोनांची बेरीज म्हणजे इंटेरियर अँगल्सची ऍडिशन किती असते? 180 डिग्री. ओके, मग हा 90 आहे, हा 60 आहे, तर उरलेला किती असणार, कसं काढणार? या दोघांची बेरीज करायची, म्हणजे हा 60 अधिक 90 म्हणजे झाले 150. मग जर तिघांची 180 आहे आणि दोघांची आपल्याला 150 मिळाली, तर हा अँगल किती असेल उरलेला? उरलेला अँगल किती असेल आपला? 30. येस, व्हेरी गुड सत्यजित, 30 अंश येणार. का? कारण 180 मधून आपण 150 वजा करणार, म्हणजे जो उरलेला अँगल आहे त्याची व्हॅल्यू मिळाली इथे आपल्याला 30 डिग्री. आता ही मिळाल्यानंतर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू शोधायची आहे. त्याच्यासाठी आपण 30, 60, 90 या प्रॉपर्टीचा वापर करणार आहोत. जर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये 30, 60, 90 किंवा 45, 45, 90 अशा त्रिकोणांचे गुणधर्म बघितले होते. डू यू रिमेंबर दॅट? थोडं काही आठवतंय का? 30, 60, 90 किंवा 45, 45, 90? आठवतंय? ओके, काही हरकत नाही, नसेल आठवत तर मी एक्सप्लेन करते. तर अशा वेळी काय प्रॉपर्टी असते की कॉस, आता इथे जो 60 अँगल आहे, कॉस 60 म्हणजे या कोनाच्या लगतची बाजू, म्हणजे ही ऍडजसंट साइड मीन्स OQ, आणि डिवाइड बाय हायपोटेनियस. आता इथे हायपोटेनियस आहे OB, म्हणजे कॉस 60 ची जर व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे असेल तर OQ डिवाइड बाय 1. पण आपल्याला माहितीये की कॉस 60 हा 1/2 असतो हायपोटेनियसच्या. मग 1/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस आहे 1, म्हणजे याची व्हॅल्यू OQ ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 1/2 याची, OQ ची. आणि आता अजून एक प्रॉपर्टी असते की साइन 60 जो असतो, म्हणजे या कोनाच्या समोरची बाजू, तो साइन असतो, म्हणजे PQ. मग PQ ची व्हॅल्यू, साइन 60 ची व्हॅल्यू ही √3/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस. पण हायपोटेनियस आपला 1 आहे, म्हणजे त्याला काहीही फरक पडणार नाही, म्हणजे आन्सर येणार आपलं √3/2. म्हणजे इथे आपल्याला PQ मिळाला √3/2 आणि OQ मिळाला 1/2. म्हणजेच आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्यात. आता PQ काय झाला, PQ हा उभा आहे, म्हणजे व्हर्टिकल आहे, म्हणजे तो कोणाचा, कोणती व्हॅल्यू झाली, ही जी आहे ती, म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. मग तुम्हाला माहितीये y ची व्हॅल्यू मिळाली ती आहे √3/2, कारण इथे आपण PQ काढलाय आणि PQ म्हणजेच हा जो PQ आहे म्हणजेच y कोऑर्डिनेट. आणि आता OQ जो आहे हा हॉरिझॉन्टल जो OQ दिलाय तो म्हणजेच तुमचा काय आहे, एक्स कोऑर्डिनेट.
मग आता OQ तुम्हाला 1/2 मिळालाय, पण सेकंड क्वाड्रंट मध्ये x ची व्हॅल्यू ही नेहमी निगेटिव्ह असते, म्हणून तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळाली. हा जो 1/2 आहे तो ऍज इट इज लिहायचा आणि त्याला साइन द्यायचं मायनस. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या क्वाड्रंटच्या, आपण जे लास्ट प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं होतं की वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्सची व्हॅल्यू प्लस आहे की मायनस वर आहे, याच्यावर सुद्धा हे डिपेंड आहे डिग्रीची व्हॅल्यू. म्हणजे इथे आपण काय केलं, आता एक्स आणि वाय ची व्हॅल्यू शोधली. आता याच्यावरून आपल्याला साइन आणि कॉस मिळणार. आता मला सांगा, एक्स म्हणजे आपला साइन असतो का कॉस असतो? एक्स आपला साइन असतो की कॉस असतो? हा सत्यजित, एक्स Cos हा असतो. साइन आहे की कॉस आहे? येस, व्हेरी गुड, कॉस असतो आणि वाय हा आपला साइन असतो. म्हणजे आता आपल्याला इथे व्हॅल्यू मिळाली, जस्ट अ मिनिट, इथे व्हॅल्यू मिळाली कॉस ची 1/2, म्हणजे कॉस 120 ची व्हॅल्यू मिळाली -1/2, कारण तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, त्याचा जो साइन आहे त्याची साइन ती निगेटिव्ह. आणि साइन 120 आपल्याला, साइन 120 म्हणजे वाय आपल्याला मिळाला होता √3 डिवाइड बाय 2. आता या ठिकाणी आपल्याला कॉस 120 मिळाला, साइन 120 मिळाला. आता याच्यावरून आपण टॅन 120 काढू शकतो. कसा काढणार बघा, इथे टॅन मीन्स इट इज साइन डिवाइड बाय कॉस. मग साइन आहे वाय डिवाइड बाय एक्स, इथे लिहिलं वाय डिवाइड बाय एक्स. आता y ची व्हॅल्यू आहे √3/2, ती लिहिली न्यूमरेटर म्हणजे अंशामध्ये, डिवाइड बाय 1/2. पण तो मायनस साइन लिहायचा आहे, हा मायनस साइन पण लिहावा लागेल. मग आता हे सॉल्व केल्यानंतर हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतात कारण ते डिव्हिजन मध्ये आहेत, आणि √3 डिवाइड बाय 1 म्हणजे इथे आन्सर मिळालं तुम्हाला √3. आणि हा जो साइन आहे तो निगेटिव्ह असल्यामुळे टॅन 120 पण निगेटिव्ह व्हॅल्यू मिळणार, म्हणजे इट इज -√3. आणि ज्यावेळी आपल्याला साइन कॉस टॅन या व्हॅल्यू मिळतात त्यावेळी आपण कोसेक, सेक अँड कॉट व्हॅल्यू आपण शोधू शकतो. म्हणजे कसं, कोसेक थीटा मीन्स इट इज 1/sin. मग 1/sin, साइन ची व्हॅल्यू काय आहे √3/2, म्हणजे याला आपण चेंज करणार, कोसेक ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 2/√3. आता सेक ची व्हॅल्यू, इथे कॉस ची व्हॅल्यू आहे -1/2, सेक ची व्हॅल्यू काय येईल रे? येस, ऍब्सोल्युटली -1. करेक्ट. म्हणजे इट इज 1/-1/2. So that will when we will solve that we are getting answer as -2. And then last one it is cot 120. It is again 1/tan. 1/tan. Tan ची व्हॅल्यू काय आहे -√3, म्हणजेच 1/tan येणार -1/√3. ओके, that is cot value. Got it? तर अशा प्रकारे ज्यावेळी आपल्याला कोणताही अँगल दिलेला असतो त्याच्यावरून आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू शोधू शकतो. जसं की इथे टेबल दिलेला आहे तुम्हाला खाली, तो मी लास्ट टाइम तुम्हाला एक्सप्लेन करत होती. तर आता तुम्हाला कळालं याच्या व्हॅल्यू का आल्या 1/2, इथे √3/2, कारण आपण त्या युनिट सर्कलच्या मदतीने आपण काय केलं की या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण शोधल्या. आपण 90 बघितला, आपण 0 बघितला, तशाच पद्धतीने 30, 45 याच्या सुद्धा व्हॅल्यू आपण शोधू शकतो. ओके, तर तुम्हाला एक्झाम साठी हा जो टेबल आहे दॅट इज कंपल्सरी टू लर्न. हा लर्न करावाच लागतो, कारण साइन 0, कॉस 0 या व्हॅल्यू तुम्ही फक्त साइन आणि कॉस ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. साइन कॉस वरून तुम्ही टॅन काढू शकता, आणि एकदा टॅन मिळाला की कॉट मिळेल, साइन मिळाला की कोसेक मिळेल, आणि कॉस मिळाला की सेक मिळेल. ओनली यू हॅव टू डू चेंजेस ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. म्हणजे अंशाला छेद करायचा, छेदाला अंश करायचा. ज्यावेळी साइनचा कोसेक होतो
किंवा कॉसचा सेक होतो, टॅनचा कॉट होतो. जस्ट रिव्हर्स द व्हॅल्यूज, दॅट्स इट. ओके, सो यू हॅव टू लर्न ओनली साइन अँड कॉस, ऑल दॅट व्हॅल्यूज लाईक 0, 30, 45, 60, 90, 180 अँड 270. तुम्ही जिथे अभ्यास करायला बसता तिथे एक असा चार्ट बनवा, छोटासा चार्ट बनवा. तुमच्या नोटबुकच्या पेजवर जरी स्केच पेननी लिहिल्या ह्या व्हॅल्यू आणि तुम्ही जिथे अभ्यास करायला बसता तिथे पेस्ट केलं आणि रोज जरी तुम्ही त्या व्हॅल्यू बघितल्या तरी तुमच्या लर्न होतील त्या व्हॅल्यू. ओके, समजलं? Yes, ma'am. ओके, सत्यजित, गॉट इट? ओके, आता याच्या पुढे जो पॉइंट आहे तो काय आहे आपला, की एक्झाम्पल सॉल्व करायचे. आता एक्झाम्पल्स मध्ये सुद्धा ज्या मी तुम्हाला व्हॅल्यू सांगितल्या, जर तुम्हाला साइन 30 माहीतच नसेल काय व्हॅल्यू आहे, then you can't solve that question. Okay, so for that it is compulsory to learn all the values of sine and cos. That's it. So first question is what? For theta is equal to 30 degree, verify that sine 2 theta is equal to 2 sin theta cos theta. म्हणजे तुम्हाला इथे काय दिलंय, एक डावी बाजू दिलीये साइन 2 थीटा आणि एक उजवी बाजू दिलीये 2 sin थीटा cos थीटा. तुम्हाला आता प्रूव्ह करायचंय की LHS ची जी काही तुम्हाला व्हॅल्यू मिळेल ती सेम RHS ची व्हॅल्यू आहे. आणि त्यानंतर तुम्ही हे सिद्ध करू शकता की LHS इज इक्वल टू RHS. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड, RHS म्हणजे राईट हँड साइड. मीन्स इफ LHS इज इक्वल टू RHS, then it is proved that sin 2 theta is equal to 2 sin theta cos theta. असं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे. आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा डावी बाजू सॉल्व करायची. आता डावी बाजू काय दिली आहे, साइन 2 थीटा. 2 मल्टिप्लाय बाय थीटा आहे. मग जो काही तुमचा थीटा असेल यू हॅव टू मल्टिप्लाय दॅट बाय 2. म्हणजे आता गिवन थीटा काय दिलाय 30 डिग्री. मग 2 थीटा काय येणार, 30 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 30 दुणे 60, म्हणजे तुमचा 2 थीटा आला 60 डिग्री. ओके, आता 60 डिग्री आला तर इथे बघा काय लिहिलंय, साइन 2 थीटा इज इक्वल टू साइन 60. आता साइन 60 ची तुम्हाला किंमत जर माहित असेल तर तुम्ही लिहू शकता साइन 60 इज इक्वल टू √3 डिवाइड बाय 2. आणि आता आपल्याला इथे जी डावी बाजू दिली आहे साइन थीटा अँड कॉस थीटा, मग इथे हा 2 जो आहे तो सेपरेट आहे. म्हणजे तुम्हाला आधी साइन थीटा कॉस थीटाच्या व्हॅल्यूचा गुणाकार करावा लागेल, त्याला तुम्हाला 2 ने गुणावं लागेल. मग आता इथे साइन थीटा आहे नुसता, साइन 2 थीटा नाहीये. म्हणजे साइन 30 ची किंमत 1/2 आहे, कॉस 30 ची किंमत √3/2 आहे. तर याचा आता वापर करायचा. इथे बघा LHS, त्यांनी LHS दिले म्हणजे लेफ्ट हँड साइड काय सॉल्व केली, 2 sin थीटा cos थीटा. LHS च्या पुढं आता LHS तुम्हाला मिळाली √3/2, इथे जे तुम्ही सॉल्व केलं ते. आता त्याच्या पुढे तुम्ही याची किंमत कशी काढाल, 2 into sin थीटा. sin थीटा इट इज 1/2 मल्टिप्लाय बाय cos 30 दॅट इज √3/2. आता इथे हे जे दोन आहेत हे आणि इथले दोन, हे दोन एकमेकांना कॅन्सल होणार कारण हे डिव्हिजन मध्ये आले. 2 डिवाइड बाय 2 इट विल गेट कॅन्सल म्हणजे 1 येणार आणि उरलं काय, फक्त √3/2. आता तुम्हाला माहितीये डावी बाजू ऑलरेडी तुम्हाला इथे √3/2 आली होती आणि तुम्ही सॉल्व केल्यानंतर उजवी बाजू पण तुम्हाला मिळाली √3/2. म्हणजेच याचा अर्थ LHS इज इक्वल टू RHS and hence it is proved that sin 2 theta is equal to 2 multiplied by sin theta cos theta. हे एक्झाम्पल समजलं दोघांना? Yes, ma'am. ओके, सत्यजित? Yes, ma'am. ओके, आता आपण त्याच्याच सारखं दुसरं एक्झाम्पल जे सॉल्व केलंय ते आपण बघूया. इथे आता मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन आहे. बघा कोणतं हे एक्झाम्पल. तर हे एक्झाम्पल साठी आपल्याला पुन्हा एकदा व्हॅल्यूजची गरज आहे.
आता मी काय करते, पुन्हा एकदा हे एक्झाम्पल आपण दुसऱ्या स्क्रीनवर सॉल्व्ह करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदा बघा मी कसं सॉल्व्ह करते, त्याच्यानंतर एक एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा. नाही आलं तर मी आहेच सॉल्व्ह करायला. ओके, जस्ट अ मिनिट. इथे आपण काय करणार आता, साइन थीटा कॉस थीटाचे आपल्याला व्हॅल्यू घ्याव्या लागतील. जस्ट अ मिनिट. ओके, आता तुम्हाला एक्झाम्पल दिसत असेल की जे आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, तर यामध्ये पहिली जी टर्म आहे ती काय आहे, कॉस थीटा. हा जो दिलाय कॉस 30, एकच मिनिट, कॉस 30, हे बघा इथे मी अंडरलाईन करून दाखवते. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचंय. आता कॉस 30 ची व्हॅल्यू असते, आपल्याला माहितीये कॉस 30 म्हणजे किती असतो, √3/2 असते. मग आता मी इथे याच्या जागी इथे सॉल्व्ह करून दाखवते. √3 डिवाइड बाय 2 ही आपण व्हॅल्यू लिहिली कॉस 30 ची, याची व्हॅल्यू इथे लिहिली, मल्टिप्लाय बाय कॉस 60. आता कॉस 60 असतो 1/2, मग मी इथे 1/2 लिहिला. ओके, त्याच्यानंतर प्लस, हे साइन मी प्लस केलं. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून मी काय करणार, याला ब्रॅकेट देणार, म्हणजे आपलं कन्फ्युजन होऊ नये. आता साइन 30, एक लक्षात ठेवा, जो कॉस 30 असतो ना, ती सेम व्हॅल्यू असते साइन 60 ची, आणि कॉस 60 ची जी व्हॅल्यू असते ना, ती सेम व्हॅल्यू असते साइन 30 ची. म्हणजे साइन 30 तुम्हाला मिळणार 1/2, आणि इथे साइन 60 सेम आहे कोणासारखा, कॉस 30 सारखा. म्हणजे कॉस 30 ची जर √3/2 आहे तर साइन 60 येणार √3/2. म्हणजे इथे मी मल्टिप्लाय करणार √3 डिवाइड बाय 2. ओके, आता हे झालं, मी व्हॅल्यू पुट केल्या. आता √3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे इथे मला येणार वरती √3 आणि खाली येणार 2 मल्टिप्लाय बाय 2, दॅट इज 4. आणि इथे सेम येणार आन्सर √3 डिवाइड बाय 4. आता तुम्हाला माहितीये इथे जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळी 4+4 आपण करायचं नाही, फक्त अंशाची ऍडिशन करतो. म्हणजे 1√3 अधिक 1√3, म्हणजे इकडे एक √3 आहे, इकडे एक √3 आहे, मीन्स इट इज 2 टाइम √3. म्हणजे इथे उत्तर येणार 2√3 डिवाइड बाय 4. आता 4 येणार, इथे 4+4 8 करायचं नाही, हा फक्त 4 एकदाच लिहायचा आणि वरच्याची फक्त बेरीज करायची. आणि आता इथे काय करणार, आपण पुन्हा सॉल्व्ह करणार. हे 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4, म्हणजे फायनल आन्सर आपल्याला मिळालं याचं √3 डिवाइड बाय 2. √3 डिवाइड बाय 2. समजलं कसं सॉल्व्ह करायचं? यस मॅम. आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. आता हे तर मी तुम्हाला इथे फक्त सॉल्व्ह करून दाखवते. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आपण सोडवलेलं उत्तर करेक्ट आहे की नाही हे आपण बघू. आपला आन्सर आलाय √3/2. आता मी तुम्हाला आपल्या टेक्स्टबुकची स्क्रीन शेअर करते. टेक्स्टबुक मध्ये त्यांनी शॉर्ट मध्ये दिलंय, पण तुम्हाला कळणार नाही म्हणून मी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलं. आता बघा टेक्स्टबुकचा आन्सर बघा, इथे कॉस 30 √3/2, त्याच्यानंतर 1/2 कॉस 60. इथे मल्टिप्लिकेशन आहे, त्यांनी इथं ब्रॅकेट नाही दिलं, पण आपण ब्रॅकेट करायचं कारण आपलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. इथे सेम त्यांनी व्हॅल्यू लिहिल्या याच्या, त्याच्यानंतर यांचा गुणाकार डायरेक्ट केलाय. मी काय केलं, इथं अजून एक स्टेप लिहिली होती, √3 डिवाइड बाय 4 प्लस √3 डिवाइड बाय 4, आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह केल्यानंतर मला फायनल आन्सर मिळालं होतं √3 डिवाइड बाय 2. आपल्यालाही तेच मिळालं आणि त्यांचंही आन्सर काय आहे, सेम आहे. येस. म्हणजे तुम्हाला कळालं, जर तुम्हाला व्हॅल्यूज लर्न असतील तर अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इथे लगेच आहे की काय दिलंय, 4 मल्टिप्लाय बाय, म्हणजे इथे जो 4 असतो याचा अर्थ असतो मल्टिप्लाय. 4 cos³ 45.
म्हणजे जी काही 45 कॉसची व्हॅल्यू असेल त्याचा क्यूब करा. कॉस क्यूब दिलाय म्हणून त्याचा क्यूब म्हणजे त्या व्हॅल्यूला 3 वेळा गुणाकार करा, वजा 3 cos 45 म्हणजे 3 ने cos 45 ची जी काही किंमत असेल त्याला गुणाकार करायचा आहे. आणि इथे sin 45 प्लेन दिलेला आहे, इथे फक्त व्हॅल्यू लिहायची. मग आता इथे त्यांनी नेक्स्ट स्टेप काय केली, 4 मल्टिप्लाय बाय, आता cos 45 ची किंमत आहे 1/√2. ही कधी येईल व्हॅल्यू, ज्यावेळी तुम्हाला तो टेबल लर्न होईल पूर्ण व्हॅल्यूचा, त्यावेळी तुम्हाला या व्हॅल्यूज समजतील. आता 1/√2 1/√2 चा क्यूब मायनस इथे 3 मल्टिप्लाय बाय 1/√2 प्लस 1/√2. sin 45 cos 45 या सगळ्यांच्या व्हॅल्यू सेम असतात, दॅट इज 1/√2. मग इथे सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळालं, 4. हे सॉल्व्ह करून दाखवू का डिटेल मध्ये कसं आन्सर आलं? हर्षदा, आवाज येतोय हर्षदा? ओके, मी स्क्रीनवर सॉल्व्ह करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्ट त्यांनी काय स्टेप घेतलीये, कसं सॉल्व्ह केलंय. जस्ट अ मिनिट. नाही तर तुम्हाला ती व्हॅल्यू लक्षात येणार नाही की कशी काय ती Yes, रूट ma'am. 2 आहे किंवा त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप. ओके, तर मी सॉल्व्ह करून दाखवते, इकडे लक्ष द्या. कसं केलं बघा, इथे या व्हॅल्यू तर तुम्हाला लर्न हव्यात त्यामुळे या ऍज इट इज होणार. आता इथे 2 × √2 कसं आलं हे मी सांगते. आता इथे 4 होता, तो हा 4 मी ऍज इट इज इथे लिहिला. त्याच्यानंतर 1/√2 हे 3 वेळा गुणाकार आहे म्हणजे 1/√2 पुन्हा 1/√2 आणि पुन्हा एकदा 1/√2 होतं, कारण क्यूब दिलेला आहे. मी फक्त पहिली व्हॅल्यू एक्सप्लेन करते. यस मॅम. हा, आता बघा 4 × 1 × 1 × 1 जो न्यूमरेटर आहे म्हणजे अंश, म्हणजे 4 एके 4 पुन्हा 4 एके 4 यस पुन्हा मॅम, 4 सॉल्व एके करून 4 दाखवा. म्हणजे हा 4 ऍज इट इज राहणार. हा हा, सॉल्व्ह करूनच दाखवते. आता इथे √2, येतोय. ओके, √2 गुणिले √2 याचा आन्सर असतं 2, याचा गुणाकार असतो 2 आणि हा पुन्हा एकदा √2 आहे म्हणून इथे येणार √2. म्हणून इथे जे आन्सर दिले 2/√2 हे याच्यावरून आलं. 1 आहे असा अंशामध्ये राहणार आणि √2 हे 2 वेळा गुणाकार केला म्हणजे हा येतो 2 आणि हा तिसरा √2 ऍज इट इज. आता इथे वरती आला 2/√2 म्हणजे इथे जो होता वरती 3 आणि इथे होता +1, याची वजाबाकी झाली 3 - 1. सो हिअर वी गॉट -2 डिवाइड बाय √2. आता इथे पुन्हा बघा 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4 म्हणजे इथे वरती येणार 2 1 जा 2 आणि खाली हे कॅन्सल झाले 2 म्हणजे इथे √2 राहिला. 2/√2 -2/√2 म्हणजे हे दोन्हीही वजाबाकी होणार आणि याचा आन्सर येणार 0. ओके, आता समजलं Yes, सत्यजित? ma'am. ओके, तर अशा प्रकारे Yes, आपण ma'am. नेक्स्ट क्लास मध्ये सुद्धा एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर आता तुझं होमवर्क काय आहे की तुम्ही जे काही टेबल मी आता सांगितलं साइनच्या आणि कॉसच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्याचा टेबल बनवायचा, त्या व्हॅल्यू लर्न करा, एवढाच होमवर्क आहे. ठीक आहे, ओके Yes, ma'am. ओके, चलो बाय बाय, गुड नाईट. ओके हर्षदा, नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत आणि तुमचा होमवर्क असा आहे की तुम्ही त्या व्हॅल्यूज यस. फक्त लर्न करा. ओके मॅम. चलो बाय बाय, गुड नाईट.